परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, जो पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि या पावसामुळे जिल्ह्यातील 21 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। ही अतिवृष्टी साधीसुधी नसून 80 पासून ते 110 मिलीमीटर एवढा पाऊस जिल्ह्यातील 21 मंडळांमध्ये झालेला आहे। आपण बघू शकतो शेतकऱ्यांच्या शेताची आणि त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी या पावसानं केलेली आहे। मी सध्या चुडावा या शिवारात आहे आणि या शिवारामधलं हे सोयाबीन तुम्हाला दाखवतो। सोयाबीन मध्ये काय राहिलेलं आहे, एवढ्या पाण्यामध्ये हे सोयाबीन आहे। अजून पाऊस मुसळधारपणे सुरू आहे। या पावसामुळे या सोयाबीनला आता काय राहणार आहे, कारण सोयाबीन जे आहे ते काढणीच्या ह्याच्यामध्ये होतं, याला या शेंगा लागलेल्या होत्या आणि अशा पद्धतीमध्ये हे सोयाबीन आता सडलंय। त्यामुळं या शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मामा, खर्च किती केला होता, नुकसान किती झालंय? एकरी 25,000 रुपये खर्च केलता। काहीच पाण्यानं सगळं नासून गेलेले। कर्जमाफी करीत नाही सरकार आणि भाव याचं काहीच आता आम्हाला भेटत नाही। मोबदला 7 आणि 8,000 रुपयानं काहीच होऊ शकत नाही, अशी आमची नुकसान झालेली। काय मागणं आहे सरकारकडे? आमचं हेक्टरी देणं आम्हाला 50,000 रुपये द्यावा। हेक्टरी 50,000 रुपये कर्जमाफी एक द्यावा आमची। आम्ही किती नुकसान आहे हे सगळं? कधी पाऊस असा झाला होता का आतापर्यंत? नाही, आम्हाला कळतंय तेव्हापासून असा पाऊसच झाला नाही, पहिली वेळ आहे। आणि एवढं नुकसान झाले की भयानक, कुठेच काही राहिलं नाही। बरं, आता हे जर सोयाबीन आलं असतं तर किती उत्पन्न झालं असतं याच्यात? आता जरी सोयाबीन आला असतं तर आम्हाला असं मारून कुठून लईत लई 7 ते 8,000 रुपये उत्पन्न झालं असतं, त्याच्यापेक्षा जास्त झालं नसतं। मजुरानं 4,000 रुपये घेऊन गेले असते डायरेक्ट। ते वावरात येत सुद्धा नाही म्हणतात, बॅग तुम्हाला तुमचं सोयाबीन येऊ की जाऊ, आम्हाला आमचे पैसे घट पाहिजेत, काही घेणे नाही म्हणतात मजूरदार। नाही तर तुमचं तसंच शेतात ठेवून द्या। मग नंतर हालर केलं की ते 2-3 हजार रुपये घेऊन जातात, मग पुन्हा अडतावर न्यायचं। आम्ही खायचं काय नेमकं हेच आम्हाला समजत नाही। आम्ही हे उत्पन्न काढायचं सोडून द्या, आता तर संपूर्ण गेलेलंच आहे। आम्हाला दुसरा फाशीशिवाय पर्यायच नाही। सरकारनं जर याच्यातून आम्हाला सावरायचं असेल तर आम्हाला हेक्टरी मिनिमम 1 लाखाच्या आसपास द्यावं, तर आमचा शेतकरी एक या तुम्हाला पण जगविल। आम्हाला आमच्या कष्टातून मेहनत करून पुन्हा तुमचं आम्ही फेडून काढू, त्याचा आम्हाला काय वाद नाही, पण शेतकऱ्याला जगू द्या। शेतकरी जर जगला तर तुम्हाला पण जगविल शेतकरी। काय वाटतं एकूण सरकार मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, मंत्री पाहून गेले। माझं म्हणणं आहे की एकरी कमीत कमी 1 लाख रुपये द्यायला पाहिजे आम्हाला, आणि आमचं जे कर्ज आहे ते कर्ज आमचं माफ करायला पाहिजे। आम्ही असं सरकारला सांगतो। तर हे काय बघा आता, हे कसं सोयाबीन झाले, कसं आमचं पाण्यात गेले समज, आम्ही काय करणार आता सांगा बरं। याला काहीच राहिलं नाही, कसं खायचं, कसं राहायचं। आता आमचं एवढंच म्हणणं आहे सरकारला की सरकारनं आम्हाला एकरी 1 लाख रुपये द्यायला पाहिजे, आणि जे आमच्यावर कर्ज आहे ते कर्ज माफ करायला पाहिजे, एवढीच आमची सरकारला विनंती आहे। शेतकऱ्यांचं हे दुःख आहे, कारण पुढे दसरा आहे, दिवाळी आहे। असं असताना शेतकऱ्यांचं आपण बघू शकतो हे सगळं हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं सोयाबीन पूर्णतः पाण्यामध्ये आहे आणि अजूनही पाऊस सुरू आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि कर्जमाफी देण्याची मागणी जी आहे ते शेतकरी करू लागलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट व्यंकटेश सपंक क्षीरसागर, एबीपी माझा, चुडावा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।